मीरा भाईंदर शहर में निर्माणाधीन 4 लेन फ्लाईओवर के अचानक 2 लेन में तब्दील होने का वीडियो पिछले 2 दिनों से सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। ये फ्लाईओवर मेट्रो लाइन 9 परियोजना का हिस्सा है और इसका निर्माण जे. कुमार कंपनी द्वारा किया जा रहा है। जानकारी के अनुसार इस डबल डेकर फ्लाईओवर का उद्घाटन फरवरी महीने में होने की संभावना है। वीडियो वायरल होते ही इस फ्लाईओवर के डिजाइन को लेकर राजनीतिक माहौल गर्मा गया है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने इस परियोजना पर तीखा विरोध जताते हुए इसे नागरिकों की सुरक्षा से खिलवाड़ करार दिया है। मनसे के मीरा भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे ने आरोप लगाया कि यह फ्लाईओवर भ्रष्टाचार के उद्देश्य से और कुछ राजनीतिक लोगों को फायदा पहुंचाने के लिए बनाया जा रहा है। उनका कहना है कि 4 लेन से अचानक 2 लेन में आने वाला फ्लाईओवर भविष्य में बड़े हादसों को न्योता दे सकता है। मनसे ने दावा किया कि संबंधित विभागों ने यातायात सुरक्षा और आम नागरिकों की जान की परवाह किए बिना ये डिजाइन मंजूर की है। पार्टी ने इस मुद्दे पर जांच की मांग करते हुए जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की मांग भी की है। काय सांगाल ह्या ब्रिज बाबत काय म्हणाल? बघा, हे ब्रिजचं तुम्ही टेक्नॉलॉजी बघत असाल, या ठिकाणी PWD MMRDA कडनं कशी दिशाभूल लोकांची होते हे ज्वलंत उदाहरण बघायला मिळतं। आजपर्यंत बघितलेलं की ट्रॅफिक बॉटलनेक होते, पण ब्रिजच बॉटलनेक करून ठेवलेलं आहे। लक्षात घ्या, MMRDचं असं म्हणणं आहे की फ्युचर प्लॅनिंग आम्ही करणार आहोत वेस्टला। आता तुम्ही जर या पोझिशनला कसं ईस्ट आणि वेस्टला तुम्ही जोडू शकता? नेक्स्ट इम्पॉसिबल आहे। उगा धूळफेक करण्याचं काम आहे। मला वाटतं MMRDचे ने जे नगरपालिकेचे जे आर्किटेक्ट इंजिनियर्स आहेत यांचा निषेध करणं जेवढा करू ना तेवढा कमी आहे। या ठिकाणी तो आर्किटेक्ट असेल ना त्याला मी अस्तारा भेट देणार आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून MMRDच्या माध्यमातून जेव्हा उद्घाटन होईल त्या आर्किटेक्टला मी बोलण्याची विनंती करणार। मी आजच पत्र देतो MMRDला आणि आयुक्तांना की तो आर्किटेक्ट पाहिजे आपल्याला, जेणेकरून या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी एन्करेजमेंट दोन्ही बाजूला झालेलं आहे। त्यांना फक्त बचाव करण्यासाठी या ठिकाणी हे षडयंत्र रचलेलं आहे। लक्षात घ्या, त्यामुळे आर्किटेक्ट असतील ह्यांनी कुठलीही म्हणजे आणि नाव कुणाचं खराब होतं आहे? आमदार खासदाराचं। आमदार खासदार प्लॅनिंग करत नाहीत, हे MMRDचे अधिकारी माजले आहेत ना, ह्यांच्यावर आक्षेप घेणं गरजेचं आहे। आणि हे कुठल्या तोंडाने उद्घाटन करणार मला ते समजत नाही। या ठिकाणी उपमुख्यमंत्री येतील, मुख्यमंत्री येतील, मोठे मोठे नेते येतील MMRDचे, त्यांना ज्या दिवशी येतील ना त्या दिवशी आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहे। हे आता आम्ही फक्त असंच आणलं आहे, पण गिफ्ट पॅकिंग करून त्यांना देणार आहे। लक्षात घ्या, ब्रिजला हार वगैरे घातलेले काय? हार मी त्यांच्या स्मरणार्थ घातलं आहे। लक्षात घ्या, जो त्यांनी कृत्य केलं आहे ना आणि लोकांची दिशाभूल का त्यासाठी ते त्यांच्या स्मरणार्थ हार घातलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं आहे की नागरिकांच्या पैशाची धूळफेक होते आणि नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होते आणि सगळे पैसे यांचे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ज्या खिशात जातात असा माझा जाहीर आरोप आहे।